लाखो भाविकांचं श्रद्धास्थान असलेल्या पंढरपुराच्या आषाढी यात्रेला आजपासून सुरुवात होते। 6 तारखेला आषाढी एकादशी आहे आणि याच निमित्तानं पंढरपूरमध्ये हजारो भाविक जे आहेत ते जात असतात। कोल्हापुरातून देखील अनेक भाविक जे आहेत ते याआधीच पंढरपूरसाठी मार्गस्थ झालेले आहेत आणि आता यात्रेसाठी जाणाऱ्या या सगळ्या वारकऱ्यांसाठी कोल्हापूर आगाराच्या वतीनं 275 जादा बसेस ज्या आहेत त्या सोडण्यात आलेल्या आहेत। आजपासून या सेवेचा शुभारंभ आहे तो करण्यात आलेला आहे आणि आपण बघू शकतो या जादा बसेस ज्या सोडलेल्या आहेत त्याचा लाभ हे सगळे वारकरी घेत असताना आपल्याला बघायला मिळत आहेत। खरं तर कोल्हापूर जिल्ह्यातून अनेक दिंड्या किंवा अनेक वारकरी जे आहेत ते चालत पंढरपूरकडे मार्गस्थ तर झालेले आहेत, मात्र अनेक भाविक असे आहेत जे या सगळ्या यात्रा काळातच पंढरपूरच्या दिशेने जात असतात आणि तशाच पद्धतीने हे सगळे भाविक जे आहेत किंवा हे जे वारकरी आहेत ते आता पंढरपूरच्या दिशेने जाताना आपल्याला बघायला मिळतात। आषाढी एकादशी 6 तारखेला होणार आहे आणि त्याच पार्श्वभूमीवर हे सगळे वारकरी आता पंढरपूरच्या दिशेने मार्गस्थ होताना बघायला मिळतात। खरं तर एसटी आगाराच्या वतीने किंवा आगारांच्या वतीनं ज्या गावामध्ये 40 पेक्षा जास्त प्रवासी किंवा वारकरी आहेत त्यांच्यासाठी विशेष गाड्या देखील गावातूनच या सगळ्या कोल्हापूर मध्यवर्ती बस स्थानकाच्या कडून देण्यात आलेल्या आहेत आणि त्यानंतर जे प्रवासी कमी संख्येत आहेत त्यांच्यासाठी देखील अशी विशेष व्यवस्था जी आहे ती करण्यात आल्याचं आपल्याला बघायला मिळत आहे। आपल्यासोबत वारकरी देखील आहेत, त्यांच्याशी देखील आपण बोलण्याचा प्रयत्न करूयात। काय सांगाल मामा, जादा बसेस सोडण्यात आलेल्या आहेत? कोल्हापूर एसटीनं जादा बसेस सोडलेले आहेत त्यामुळे प्रवाशांची सोय होते। आता गावागावात सुद्धा गाड्या सोडलेल्या आहेत पण तिथूनच भरून येतात। पण आता मी याच्यामधून आलो गारगोटीतून, तर गारगोटीमधूनही सोडलेले आहेत आणि कोल्हापूरमधून जादा सोडल्यामुळे अतिशय चांगली प्रवाशांची सोय व्हायला लागली। वारकरी देखील बऱ्याच मोठ्या प्रमाणात दिसत आहेत या सगळ्या बसमध्ये लाभ घेताना। होय होय होय, हे जवळजवळ सगळे वारकरीच येणारे गाडीमध्ये आहे, ते सगळे वारकरी आहेत। पहिला आपण वारकरी देखील या सगळ्या सेवेमुळे समाधानी असल्याचं आपल्याला बघायला मिळतंय। खरं तर आपण बघतोय कोल्हापूर जिल्ह्यात देखील वारकरी संप्रदाय मोठ्या प्रमाणावर आहे। तो आषाढी एकादशीसाठी मोठ्या संख्येनं या सगळ्या पंढरपूरकडे रवाना होत असतो आणि याच सगळ्या वारकऱ्यांच्या सेवेसाठी आता एसटीनं जादा गाड्या सोडल्याचं पाहायला मिळतंय। व्हिडिओ जर्नलिस्ट सुनील काटकरसह भूषण पाटील, TV9 मराठी, कोल्हापूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।